नमस्कार. मी समीक्षा आणि आजची कथा एका अशा बापाची आहे ज्याने आयुष्यभर मुलाच्या सुखासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवला. पण मुलाला मात्र वाटलं होतं की बाप प्रॉपर्टीला चिटकून बसलाय. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटच्या 5 मिनिटात जे सत्य समोर येणार आहे ते ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. बाबा, आज फायनल सांगा. त्या वकिलाला मी उद्या सकाळी वेळ दिली आहे. तुम्ही त्या गावी असलेल्या जमिनीच्या पेपरवर सह्या करणार आहात की नाही? राहुलचा आवाज डायनिंग टेबलवर गडगडला. समोर ताटात वाढलेलं अन्न तसंच होतं. 72 वर्षांचे सदाशिवराव मान खाली घालून बसले होते. त्यांच्या थरथरत्या हाताने त्यांनी पाण्याचा ग्लास उचलला, पण राहुलच्या ओरडण्याने तो ग्लास टेबलावर सांडला. अरे, किती वेळा सांगू तुला? ती जमीन आपल्या पूर्वजांची आहे. ती अशी विकता येणार नाही. सदाशिवरावांचा आवाज क्षीण झाला होता. पूर्वज? बाबा, प्रॅक्टिकल बना हो जरा. मी इथे शहरात फ्लॅट घेण्यासाठी लोन काढले. त्याचे हप्ते भरताना माझा जीव जातोय आणि तिथे गावी ती जमीन पडून आहे. तिची किंमत आज 50 लाख आहे. ती विकली तर माझं कर्ज फेटेल, आपण सुखात राहू. पण नाही, तुम्हाला त्या मातीचा मोह सुटत नाही. राहुलची बायको प्रिया स्वयंपाकघरातून बाहेर आली. ती रागात होती, पण थोडी संयमी होती. ती म्हणाली, बाबा, राहुल बरोबर तर बोलत आहेत. आम्ही दोघं दिवसभर राबतो तेव्हा कुठे घर चालतं. तुमची औषधं, मुलीची फी, घरचा खर्च, आम्हाला मदतीची गरज आहे. आणि तुमच्याकडे संपत्ती असून ती तुम्ही धरून बसला आहात. हे कुठलं शहाणपण? सदाशिवरावांनी सुनेकडे पाहिलं. डोळ्यात पाणी आलं, पण ते त्यांनी येऊ दिलं नाही. ते फक्त एवढंच म्हणाले, फक्त 6 महिने राहुल, फक्त 6 महिने थांब, मग तू म्हणशील तिथे सही करेन. 6 महिने? कशासाठी? 6 महिन्यात जमिनीचा भाव दुप्पट होणार आहे का? का तुम्हाला वाटतंय की मी 6 महिने जगणार नाही? राहुलने रागाच्या भरात नको ते बोलून टाकलं. सदाशिवराव तडकन उठले. जेवणाचं ताट तसंच राहिलं. ते आपल्या खोलीत गेले आणि आतून कडी लावून घेतली. त्या रात्री घरात कुणीच जेवलं नाही. राहुलला आपल्या बोलण्याचा पश्चाताप आला होता, पण त्याचा इगो, त्याचा अहंकार मोठा होता. त्याला वाटलं होतं, बाबा उगाच हट्टीपणा करत आहेत. राहुलला लहानपणीचे दिवस आठवले. सदाशिवराव शाळेत शिक्षक होते. पगार बेताचाच होता, पण राहुलच्या शिक्षणात त्यांनी कधीच कमी पडू दिलं नव्हतं. राहुलला इंजिनिअरिंगला ॲडमिशन हवी होती. तेव्हा बाबांनी आईचे दागिने विकले होते. हे राहुलला माहिती होतं, पण आता परिस्थिती वेगळी होती. आता बाबांकडे जमीन होती, तरीही ते मुलाला अडचणीत पाहू शकत होते. हेच राहुलला खटकत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात शांतता होती. सदाशिवराव नेहमीप्रमाणे सकाळी उठले नाहीत. 8 वाजले, 9 वाजले. प्रियाने चहासाठी दरवाजा ठोठावला. बाबा, बाबा चहा. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. राहुलला ऑफिसला जायची घाई होती. तो चिडून म्हणाला, नाटकं आहेत सगळी. इमोशनल ब्लॅकमेल करत असतील. सही करायची नाही ना, म्हणून दरवाजा उघडत नसतील. पण 10 वाजले तरी दरवाजा उघडला नाही. तेव्हा मात्र राहुलच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने जोरात धक्का देऊन दरवाजा उघडला. खोलीत सदाशिवराव नव्हते. बेड नीट आवरलेलं होतं. खिडकी उघडी होती आणि टेबलावर, जिथे ते नेहमी आपली औषधं ठेवायचे, तिथे औषधांच्या जागी एक जुनी लाल रंगाची डायरी आणि एक पाकीट ठेवलेलं होतं. राहुलने बाथरूम चेक केलं. गॅलरी बघितली. बाबा कुठेच नव्हते. प्रिया,
बाबा घरात नाही आहेत, राहुल ओरडला. त्यांनी शेजाऱ्यांना विचारलं, वॉचमनला विचारलं. वॉचमन म्हणाला, सदाशिव सर पहाटे 5 वाजताच बॅग घेऊन रिक्षात बसून गेले. गेले? कुठे गेले? राहुलच्या कपाळावर घाम फुटला. त्याने रागाच्या भरात काल जे बोललो त्यामुळे बाबा घर सोडून गेले. त्याने त्या टेबलावरच्या पाकिटाकडे धाव घेतली. पाकिटावर लिहिलेलं होतं, माझ्या राहुलसाठी. राहुलचे हात थरथरत होते. त्याने पाकिट उघडलं. आत 50,000 रुपये कॅश आणि एक पत्र होतं आणि शेजारी ती जुनी लाल डायरी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? बाबांनी घर का सोडलं? रागामुळे की आणखी काही कारण असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. पण पुढे जे पत्रात लिहिलं होतं त्याने राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. राहुलने पत्र वाचायला सुरुवात केली. सदाशिवरावांचे ते वळणदार अक्षर. प्रिय राहुल, बाळा, काल रात्री तुला खूप राग आला. तुझा राग रास्त आहे. तू इतका राबतोस, संसाराचा गाडा ओढतोस आणि मी म्हातारा बाप मदतीला असूनही जमिनीवर सही करत नाही. याचा तुला त्रास होणं स्वाभाविक आहे. तू म्हणालास ना की मी प्रॅक्टिकल नाही, मी हट्टी आहे. खरं आहे रे, मी हट्टीच आहे. पण माझा हट्ट जमिनीसाठी नव्हता, तुझ्यासाठी होता. बेटा, आज मला तुला एक सत्य सांगावं लागणार आहे, जे मी गेल्या 12 वर्षापासून तुझ्यापासून लपवून ठेवलं होतं. तुला आठवतं? 12 वर्षापूर्वी तुला UK मास्टर डिग्रीसाठी जायचं होतं. तेव्हा त्यासाठी 25 लाख रुपये लागणार होते. तेव्हा आपला पगार आणि बँकेतील शिल्लक मिळून फक्त 5 लाख रुपये होते. उरलेली 20 लाख कुठून आणायचे हा प्रश्न होता. तू म्हणाला होतास की लोन मिळेल. पण बेटा, आपल्या घरच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी होत्या, म्हणून बँकेने लोन नाकारलं होतं. तू खूप रडला होतास. तुझं स्वप्न तुटताना मला बघवलं नाही. तेव्हा मी तुला सांगितलं होतं की माझ्या एका मित्राकडून मी पैसे घेतले आहेत. पण राहुल, ते खोटं होतं. सत्य हे आहे की ज्या जमिनीसाठी तू आज माझ्याकडे सही मागत आहेस, ती जमीन मी 12 वर्षापूर्वीच विकली आहे. राहुलच्या हातून पत्र खाली पडलं. काय? जमीन विकली? त्याने पुन्हा पत्र उचललं आणि वाचू लागला. हो राहुल, तुझ्या शिक्षणासाठी मी ती गावाची जमीन गावातल्याच सावकाराला 12 वर्षापूर्वी विकली. पण माझी एकच अट होती. मी त्याला विनंती केली होती की माझ्या मुलाला हे कळू देऊ नकोस. त्याला वाटले की बापाने जमीन विकून शिक्षण दिलं तर तू ओझ्याखाली दबून जाईल. त्याला मोकळ्या मनाने शिकू दे, म्हणून मी त्या सावकाराशी करार केला होता. जमीन त्याची झाली, पण कागदोपत्री नाव माझंच राहील आणि त्या बदल्यात त्या जमिनीचं जे काही उत्पन्न येईल ते सगळं तो सावकार घेईल. शिवाय जमिनीचा ताबा माझ्याकडे दिसण्यासाठी मी त्याला दर महिन्याला माझ्या पेन्शनमधून 5,000 रुपये भाडे म्हणून देत होतो. राहुलला श्वास घेणं जड झालं. प्रियाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. म्हणजे गेल्या 12 वर्षापासून बाबांनी जी तुटपुंजी पेन्शन मिळत होती त्यातले अर्धे पैसे ते त्या जमिनीचं भाडं भरत होते, फक्त त्या खोट्या समाधानासाठी की जमीन अजून आपल्याकडे आहे. पत्रात पुढे लिहिलं होतं, राहुल, तू म्हणत होतास की जमीन विकून कर्ज फेडू, पण जी जमीन माझीच नाही ती मी तुला कशी देऊ? तुला सत्य सांगितलं असतं तर तुझ्या स्वाभिमानाला धक्का लागला असता. तुला वाटलं असतं की तुझं आजचं यश, तुझी नोकरी, तुझा फ्लॅट हे सगळं बापाच्या त्या जमिनीच्या थडग्यावर उभं आहे. काल तू म्हणालास 6 महिने जगणार नाही. का?
बेटा, मी सावकाराकडून 6 महिन्याची मुदत मागितली होती. मी माझी उरलेली थोडीफार सोन्याची साखळी आणि अंगठी विकून त्याचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करणार होतो, जेणेकरून निदान त्या जमिनीचा छोटासा तुकडा तरी तुझ्या नावावर करता येईल. पण काल तुझ्या शब्दांनी मला जाणीव करून दिली की आता माझ्याकडे वेळ नाही. ही डायरी बघ. यात गेल्या 12 वर्षाचा हिशोब आहे. मी कधी उपाशी राहिलो, कधी औषध घेतली नाहीत, पण त्या जमिनीचा हप्ता न चुकता भरला, फक्त तुझ्यासाठी. आता मी गावी निघालोय. त्या सावकाराला भेटून सांगायचे की आता हे नाटक संपवून जमीन अधिकृतपणे त्याच्या नावावर करून देतो. तू काळजी नको करू. मी वृद्धाश्रमात राहीन किंवा गावी मंदिरात. तुझ्या आयुष्यात आता अडथळा म्हणून नकोय मला. राहुलने पत्र छातीशी कवटाळलं आणि तो जोरात ओरडून रडू लागला. प्रिया, मी काय केलं ग? तुझ्या बापाला कंजूस, हट्टी आणि जुनाट समजत होता त्या बापानं स्वतःच्या अस्तित्वाचा लिलाव मांडला होता, फक्त मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि बदल्यात मुलाने काय दिलं? अपमान. राहुलने तातडीने गाडी काढली. प्रियाही सोबत होती. ती वेगाने गावी निघाली. रस्त्यावर पाऊस सुरू झाला होता. राहुलच्या डोळ्यातील अश्रूंमुळे रस्ता धूसर दिसत होता. त्याला फक्त बाबांचे शब्द आठवत होते. तुला ओझ्याखाली दबू जाऊन द्यायचं नव्हतं. गावी पोहोचायला 4 तास लागले. गाडी थेट सावकाराच्या वाड्यावर थांबली. तिथे बाहेर गर्दी होती. राहुलचं काळीज धडधडलं. काही अघटित घडलं नाही. तो धावत आत गेला. तिथे ओसरीवर सदाशिवराव बसले होते, मान खाली घालून. समोर सावकार बसला होता आणि टेबलावर स्टॅम्प पेपर होता. बाबा, राहुल ओरडला आणि धावत जाऊन सदाशिवरावांच्या पाया पडला. त्यांनी त्याचे पाय घट्ट धरून ठेवले. बाबा, मला माफ करा. सही नका करू. ती जमीन गेली उडत. मला काही नकोय. मला फक्त तुम्ही हवे आहात. सदाशिवरावांनी पाहिलं. त्यांचा मुलगा, जो काल वाघासारखा ओरडत होता, आज लहान मुलासारखा रडत होता. त्यांनी राहुलला उठवलं आणि मिठी मारली. सावकार हसले. त्यांनी टेबलावरचे स्टॅम्प पेपर फाडून टाकले. राहुलने आश्चर्याने पाहिलं. सावकार म्हणाले, राहुल, तुझे बाबा हट्टी आहेत, हे खरं आहे, पण ते प्रामाणिक आहेत. 12 वर्षापूर्वी त्यांनी जमीन विकली होती, हे खरं आहे, पण गेल्या 12 वर्षात त्यांनी जे भाडं म्हणून मला पैसे दिले आणि आज त्यांनी त्यांच्या अंगावरची सोन्याची साखळी मला दिली, हे सगळं पाहून मला वाटलं जमिनीपेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. तुझ्या बाबांनी त्या जमिनीची किंमत व्याजासकट कधीच फेडली आहे. फक्त पैशाने नाही, तर त्यांच्या त्यागाने. सावकाराने जुने कागद सदाशिवरावांच्या हातात दिले. घे सदाशिव, तुझी जमीन तुला परत. तुझ्या मुलाच्या डोळ्यात आज जो पश्चाताप दिसतोय ना, तीच या जमिनीची खरी किंमत. राहुलने बाबांना पुन्हा गाडीत बसवलं, पण यावेळी तो ड्रायव्हर सीटवर नव्हता, तर बाबांचा हात धरून मागच्या सीटवर बसला होता. घरी आल्यावर त्याने विक्रीचा विषय कायमचा बंद केला. मित्रमैत्रिणींनो, आपल्या आईवडिलांकडे जेव्हा आपण काही मागतो आणि ते नाही म्हणतात ना, तेव्हा त्या नाही मागे खूप मोठी कहाणी असू शकते. त्यांनी आपल्याला काय दिलं नाही याचा हिशोब करण्यापेक्षा त्यांनी जे दिलंय त्यासाठी त्यांनी काय काय गमावलंय याचा विचार करा. कधीकधी बापाची फाटलेली चप्पल आणि गहाण पडलेला स्वाभिमान आपल्याला दिसत नाही, कारण आपण आपल्याच स्वप्नाच्या झगमगाटात आंधळे झालेले असतो.
तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्याही आयुष्यात असं कधी झालं आहे का, की आईवडिलांचा निर्णय चुकीचा वाटला आणि नंतर कळलं की तो आपल्याच भल्याचा होता? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, आजच जाऊन आपल्या आईवडिलांना सांगा की तुम्ही आहात म्हणून मी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच पुढच्या हृदयस्पर्शी कथेत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.